अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्त हो मी कांचन तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 5 जुलै शुक्रवारी आहे ज्येष्ठ अमावस्या। तर ज्येष्ठ अमावस्येला आपल्याला काय उपाय करायचे जेणेकरून आपले पितृ खुश होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील आणि माता लक्ष्मीचे आपल्या घरात आगमन होऊन अखंड स्थिर होतील। तर चला काय उपाय करायचे आपण बघूया। 5 जुलै येत्या शुक्रवारी आहे ज्येष्ठ अमावस्या। ज्येष्ठ अमावस्या अतिशय महत्त्वाची अमावस्या आहे। ही अमावस्या पितरांना समर्पित आहे, तसेच माता लक्ष्मीच्या सेवेची सुद्धा आहे। जे काही दिवस पितरांना समर्पित असतात त्या दिवशी पितरांची सेवा झालीच पाहिजे। तर अमावस्या सुरू होणार आहे 4 जुलै गुरुवारी रात्री 4:57 आणि समाप्त होणार आहे 5 जुलै शुक्रवारी रात्री 4:26 बघा, प्रत्येक अमावस्येला विशेष महत्त्व असते। ज्येष्ठ अमावस्येच्या दुसऱ्या दिवसांपासून आषाढ महिना सुरू होणार आहे। तर आपल्याला काय करायचं, ज्येष्ठ अमावस्येला सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करायची आहे। संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडून घ्यायचे आहे आणि पाण्यात खडा मीठ, तुरटी, चिमूटभर हळद घालून त्या पाण्याने फरशी पुसायची आहे। नंतर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल घेऊन आंघोळ करायची आहे आणि मुख्य दरवाजा, उंबरा स्वच्छ करून घ्यायचा आहे। देवघर साफ करा आणि उंबऱ्याला हळदीचे लेपन करा किंवा उंबरा पूजन केले तरी चालेल। मुख्य दरवाजावर कुंकवाने हळदीने स्वस्तिक काढा। नंतर देवपूजा करा आणि लक्ष्मीनारायणाची पूजा आपल्याला करायची आहे। अमावस्या ही तिथी लक्ष्मी आगमनाची असते, त्यामुळे सर्वप्रथम तुळशी मातेची पूजा आपल्याला करायची आहे। तुळशी मातेला जल अर्पण करा, हळदी, कुंकू, अक्षदा, फुले वाहा, तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि 5 प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या आहेत। नंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्या। नंतर पितरांना दक्षिण दिशेकडे मुख करून उभे राहा आणि पाण्यात काळे तीळ टाकून अर्घ्य द्या। त्याचबरोबर अमावस्या आणि शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीच्या पूजनाची तिथी आणि दिवस। तर या दिवशी आपल्याला श्रीयंत्राला कुंकुमार्चन करायचे आहे, श्री विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे, तसेच श्री सूक्ताचा पाठसुद्धा आपल्याला करायचा आहे। नंतर आपल्याला आपल्या देवघरात कवड्या आहेत त्या कवड्याची धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून पूजा करायची आहे आणि मातेच्या समोर खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। तसेच मोगऱ्याचा गजरासुद्धा लक्ष्मी मातेला अर्पण करायचा आहे। या दिवशी तुम्हाला शक्य झाले तर तुम्ही मातेच्या नैवेद्यासाठी खीर बनवा। तर तुम्हाला शक्य असेल त्याची बनवू शकता, जसे की मखाना किंवा तांदूळाची किंवा शेवयाची खीरसुद्धा तुम्ही करू शकता। तर ही तिथी पितरांना समर्पित आहे, त्यामुळे या दिवशी तुमच्या यथाशक्ती दान करा, मात्र त्यावर चिमूटभर काळे तीळ ठेवा। पितृ खुश होतील आणि भरभरून आशीर्वाद तुम्हाला देतील। त्याचबरोबर तुमच्या घराच्या आसपास विहीर असेल त्या विहिरीमध्ये कच्चे दूध चमचाभर आपल्याला टाकायचे आहे आणि तुपाचा दिवा लांब वात घालून दक्षिणेकडे दिव्याचे मुख ठेवून दिवा प्रज्वलित करायचा आहे। यामुळे पितृदोष नष्ट होतो। आणि त्याचबरोबर तुम्हाला आणखीन एक उपाय करायचा आहे, सांगते ऐका। गव्हाच्या पिठात मीठ न टाकता चमचाभर साखर घालून 2 ते 3 चपात्या होतील एवढं पीठ मळून घ्या आणि हा पिठाचा गोळा जेथे तुमच्या घराच्या आसपास जलाशय आहे तेथे जा आणि त्या पाण्यात बारीक बारीक गोळे करून या पिठाचे टाका आणि त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा जप करायचा आहे किंवा तुम्ही ओम पितृदेवताय नमः असा सुद्धा जप करू शकता। तर आशा करते तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। माझी झालेली सेवा मी स्वामींचरणी अर्पण करते। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।